नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण 12वी सायन्सचा पेपर फर्स्ट आहे मॅथमॅटिक्सचा. त्याच्यातला पहिला युनिट आहे मॅथमॅटिकल लॉजिक. त्याच्यामधला एक्सरसाइज 1.2 आहे, त्याचं सोल्युशन बघणार आहे. तर क्वेश्चन काय आहे बघा त्याच्यामध्ये, कंस्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. तर याच्यासाठी आपल्याला टेबल तयार करायचं आहे. तर स्टेटमेंट पॅटर्न आहे P implies Q अँड Q आणि ते पुन्हा काय आहे, डबल इम्प्लिकेशन विथ P आहे. तर टोटल स्टेटमेंट P आणि Q हे दोनच स्टेटमेंट आहेत. म्हणजे केसेस किती येतील, 4 येतील केसेस, TT, FF, TF, TF. आता पहिल्यांदा छोटे छोटे पार्ट बघूया. तर काय आहे इथं, P implies Q, पण P implies Q मध्ये काय होतं, TF असेल तरच F, अदरवाइज T. TF कुठं आहे, इथं TF आहे, तर F, अदरवाइज तिन्ही ठिकाणी काय येणार आहे, T येऊन जाणार आहे. पुन्हा हे P implies Q अँड Q होईल, तर ते इथं बघतोय, पण P implies Q इथं आहे आणि Q इथं आहे. आणि अँड मध्ये काय होतं, दोन्ही T असतील तरच T. तर दोन्ही T कुठं आहेत, इथं T आहे म्हणून T, इथं दोन्ही T नाहीत, इथं पण T आहे म्हणून T, आणि बाकीच्या ठिकाणी काय केलंय, F दिलंय. आता हा एवढा पार्ट झाला, त्याचं इम्प्लिकेशन विथ काय करायचंय, P शी करायचंय. पण हा जो पार्ट आहे तो कुठं आहे, इथं, आणि इम्प्लिकेशन म्हणजे ह्या अगोदर कॉलम बघायचा आणि नंतर ना हा, आणि TF काय येते का बघायचं. TF नो, TF यस. तर TF ला काय होईल, F असल्यामुळे काय नाही, तर बाकीच्या तीन ठिकाणी काय होऊन जाईल, T होऊन जाईल. बघा नेक्स्ट, P अँड निगेशन ऑफ Q, डबल इम्प्लिकेशन P implies Q. तर टोटल स्टेटमेंट 2 आहेत, 4 केसेस होणार आहेत. तर 4 केसेस इथं लिहिलेत. तर 1 बाय 1 आपण कॉलम करूया. तर छोटे छोटे पार्ट आहेत. पहिला पार्ट असेल आपला निगेशन ऑफ Q. निगेशन मध्ये T चं F, F चं T होतं, Q चं निगेशन, T चं F, F चं T, TF, FT झालं. पुन्हा आपल्याला कुठला पार्ट बघायचा आहे, P अँड निगेशन ऑफ Q बघायचं आहे. पण हे दोन कॉलम इथं आहेत आणि कनेक्टिव्ह आहे अँड, म्हणजे इथं तर दोन्ही T असतील तरच T. दोन्ही T आहेत का नाही, यस T. बाकीच्या ठिकाणी काय होऊन जाईल, F होऊन जाईल. पुढे आता हा पार्ट काढूया, P implies Q. त्याच्यामध्ये पुन्हा काय होईल, TF असेल तरच F, नो, यस F. बाकीच्या ठिकाणी काय होऊन जाईल, T होऊन जाईल. आता काय करूया, हे आणि हे दोन स्टेटमेंट आहेत, त्याला काय होईल, डबल इम्प्लिकेशन होईल. डबल इम्प्लिकेशन मध्ये सेम ला T, डिस्टिंक्ट ला F. तर हेच हा पार्ट इथं आहे आणि हा पार्ट हा आहे. सेम असेल तर T, तर सेम नाही सेम नाही कुठं, तर सेम नसल्यामुळे काय येणार आहे, F. आणि जर सेम असते तर T आलं असतं. तर हे होईल त्याचं ट्रूथ टेबल. पुन्हा बघा, या स्टेटमेंट मध्ये टोटल स्टेटमेंट आहेत P, Q, R. त्यामुळे टोटल केसेस येतील 8. आता 1 बाय 1 बघूया. P अँड Q मध्ये काय होईल, दोन्ही T चं T. P अँड Q मध्ये दोन्ही T आहेत म्हणून इथं T. बाकीच्या कुठल्याही ठिकाणी दोन्ही पण T नाहीत, त्यामुळे बाकीच्या सर्व ठिकाणी काय होईल, F होईल. पुन्हा Q और R. Q और R मध्ये काय होईल, दोन्ही F असेल तरच F, अदरवाइज T. तर दोन्ही F आहेत का बघा, नो, इथं पण नाही. याच ठिकाणी दोन्ही F आहे, त्यावेळेस फक्त F. बाकीच्या सर्व ठिकाणी काय होऊन जाईल, T होऊन जाईल. तर इथं आपण बघतोय Q और R. तर इथं नीट बघितलं तर हे आपली व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू काय झालेली आहे, थोडक्यात इथं पण काय होणार आहे, Q और R, सॉरी, तर ही और मध्ये काय होतं, दोन्ही F असेल तर F होतंय. तर इथं दोन्ही F असल्यामुळे काय झालं, इथं F झालंय. ठीक आहे, हे बरोबर आहे. इथं एक F येणार आहे. बघा नेक्स्ट ला काय होईल, तर हे P अँड Q इथं आहे
आणि क्यू और आर इथं आहे, त्याला डबल इम्प्लिकेशन यूज करणार आहे आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये सेम असेल तर टी, डिस्टिंक्ट असेल तर एफ. तर हे दोन्ही सेम आहेत का? यस. टी डिस्टिंक्ट म्हणून एफ, सेम टी, डिस्टिंक्ट एफ, डिस्टिंक्ट एफ, डिस्टिंक्ट एफ, सेम असेल म्हणून टी. तर हा याचा काय असेल? ट्रूथ टेबल होऊन जाईल. नेक्स्ट बघा, टोटल स्टेटमेंट आहेत 1 2 3 8 केसेस येतील. वन बाय वन बघूया. तर पहिल्यांदा क्यू अँड आर, पण अँड मध्ये दोन्ही टी चं टी, क्यू अँड आर मध्ये दोन्ही टी आहे म्हणून टी. तर इथं दोन्ही टी आहेत म्हणून टी. अदरवाइज काय झालं? बाकीच्या सर्व ठिकाणी काय होऊन जाईल? एफ होऊन जाईल. आता याला निगेशन, पण निगेशन मध्ये काय होईल? टी चं एफ, एफ चं टी, याप्रमाणे हे निगेशन होईल. आणि पुन्हा फायनल जरी केलं तर पी कॉलम इथं आहे आणि हा जो आहे तो कुठं आहे? इथं. या दोघांना इम्प्लिकेशन यूज करताना टीएफ दिसते का बघायचं. टीएफ चं एफ, टीएफ नो 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 नो, बाकीच्या खाली तर नाहीच. म्हणजे एकाच ठिकाणी एफ आणि बाकीच्या सगळ्या ठिकाणी काय होऊन जाईल? टी होऊन जाईल. बघा नेक्स्ट, पी और हे स्टेटमेंट आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टोटल स्टेटमेंट पी आणि क्यू दोनच असल्यामुळे 4 केसेस येतील. पण एक एक पार्ट बघूया. तर निगेशन ऑफ पी, टी चा एफ, टी चा एफ, एफ टी, एफ टी होईल. पुन्हा निगेशन ऑफ क्यू पण काढायचंय. टी एफ, एफ टी, टी एफ, एफ टी होईल. पुढे काय करावं लागेल? हा पार्ट काढावा लागेल. पण हा कॉलम कुठं आहे? इथं. आणि हा, तर या दोघांमध्ये और कनेक्टिव्ह आहे म्हणजे एफ एफ फक्त एफ घेणार. तर एफ एफ, एफ इथं एफ आहे आणि अदरला काय होणार आहे? टी होणार आहे. पुढचा नेक्स्ट पार्ट कसा करता येईल? हे झाल्यानंतर हे पुन्हा अँड क्यू करावं लागेल. पण हा पार्ट जो आहे तो इथं आहे आणि इथं. तर ह्या दोन कॉलम साठी मला काय करायचंय? अँड कनेक्टिव्हचा कन्सेप्ट यूज करायचा आहे. तर अँड मध्ये दोन्ही टी चा टी, तर दोन्ही टी आहेत म्हणून टी, नो 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 म्हणून काय आहे? एफ. तर हा झाला हा पार्ट. आता हे निगेशन पी कुठं आहे? इथं आहे. आणि हा जो पार्ट आहे तो कुठं आहे? इथं. या दोघाला कनेक्टिव्ह कुठलं? अँडचं कन्सेप्ट यूज करायचं आहे. तर अँड मध्ये दोन्ही टी चं टी, अदरवाइज एफ. दोन्ही टी आहेत का? नो 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 म्हणून काय आहे? एफ. तसंच नेक्स्ट स्टेटमेंट बघा. हे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन क्यू, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी, आणि पुन्हा त्याला काय केलंय? अँड कनेक्टिव्ह आहे. टोटल स्टेटमेंट 2 आहेत. 4 केसेस येतील. निगेशन पी, निगेशन क्यू. तर हे निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, पण या दोन याला काय करतोय? इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशन मध्ये टीएफ दिसतंय का कुठं? तर इथं टीएफ दिसतंय म्हणूनच एफ. बाकीच्या सगळ्या ठिकाणी काय होईल? टी होईल. आता पुढचा पार्ट आहे निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. निगेशन क्यू इथं आहे, निगेशन पी इथं आहे. पण हा अगोदर बघणार, हा नंतर न बघणार. पण इथं इम्प्लिकेशन मध्ये काय टीएफ आहे का? आहे. मग त्याच्याशी रिलेटेड टीएफ नाही. बाकीच्या ठिकाणी काय होऊन जाईल? टी होऊन जाईल. आता काय पार्ट करायचंय बघा. हा पार्ट आणि हा पार्ट याला अँड कनेक्टिव्ह द्यायचंय. तर हा पार्ट आहे तो इथं दिसतोय आणि हा पार्ट आहे तो इथं. याला अँड कनेक्टिव्ह जर यूज केलं या दोन कॉलमला, तर अँड मध्ये टी असेल तर टी, तर इथं काय होऊन जाईल? टी नाही नाही इथं आहे म्हणून टी, आणि ह्या दोन ठिकाणी काय होऊन जाईल? एफ होऊन जाईल. तर हे होईल अशा प्रकारे ट्रूथ टेबल्स. तर हे बघून घ्या आणि याचं सोल्युशन काय होईल? टी टी एफ टी. या पद्धतीने तुम्ही काय करू शकताय? याचे सोल्युशन करू शकताय. इथं स्टेटमेंट आहेत पी क्यू आर, हे 3 स्टेटमेंट आहेत. याचं आपल्याला ट्रूथ टेबल काढायचं आहे. तर हे 3 स्टेटमेंट आहेत. टोटल 8 केसेस होतील. क्यू इम्प्लाइज आर मध्ये काय होईल? टी एफ दिसतंय तिथंच मी फक्त एफ देणार, बाकीच्या ठिकाणी टी. तर टी एफ म्हणून एफ, आणि इथे एक टी एफ आहे म्हणून एफ, बाकीच्या सगळ्या ठिकाणी टी आहे. आता हा पूर्ण पार्ट काढायचा आहे. म्हणजे पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर करायचं आहे.
पण पुन्हा इथं काय इम्प्लिकेशन असल्यामुळे काय टीएफ फक्त बघणार आहे मी, नो यस, तर टीएफचं एफ, टीएफचं बाकीच्या ठिकाणी काय होईल, इथं चुकीचं झालंय, तर इथं काय असायला पाहिजे, टीटी आहे आणि इम्प्लिकेशन आहे, म्हणजे इथं काय यायला पाहिजे, टी यायला पाहिजे. म्हणजे एकाच ठिकाणी एफ येत आहे, बाकीच्या सगळ्या ठिकाणी काय होत आहे, टी होत आहे. तर बघूया इम्प्लिकेशन मध्ये पण बरोबर आहे. तर हे काय होईल, टी इम्प्लाइज, हे टी होईल. आता पी अँड क्यू मध्ये काय होईल, दोन्ही टी असतील तरच टी, तर इथं टी आहे, टी इथं पण टी आहे, त्यामुळे टी, बाकीच्या सगळ्या ठिकाणी काय होऊन जाईल, एफ होऊन जाईल. बघा आता नेक्स्ट पी अँड क्यू झालं. आता याचं इम्प्लिकेशन विथ आर, पण हा पहिल्यांदा घ्यावं लागेल. पी अँड क्यू आणि आर इथं आहे, तो नंतर ना, तर प्रॉब्लेम व्हायला नको. पी अँड क्यू आणि आर या दोघांसाठी बघूया. तर इथं काय इम्प्लिकेशन यूज केलंय, टीएफ दिसतोय का, टीएफ दिसतोय म्हणून एफ. तर इथं काय होतं, टी होतं, ते आपलं चुकून एफ झालेलं आहे. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तर हे पी अँड क्यू मध्ये काय होईल, सॉरी आपला हा पार्ट चालू आहे, ठीक आहे. तर या पार्ट मध्ये काय होऊन जाईल, पी अँड क्यू अगोदर आणि आर नंतर. तर टीएफ दिसतंय का, टीएफ आहे म्हणून एफ, तर इथं टी कुठंच नाही, म्हणजे टीएफ बघायचा प्रश्नच नाही. बाकीच्या सगळ्या ठिकाणी काय होऊन जाईल, टी होऊन जाईल. आता बघा नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, हा जो पार्ट आहे तो इथं आहे आणि हा पूर्ण पार्ट आहे तो इथं आहे. या दोघांसाठी काय करायचंय, डबल इम्प्लिकेशन यूज करायचंय. म्हणजे या दोन कॉलम साठी आपल्याला डबल इम्प्लिकेशनचा कन्सेप्ट यूज करायचा आहे. सेम असेल तर टी, डिस्टिंक्ट असेल तर एफ. सेम आहे टी, सेम सेम सेम, म्हणजे इथं काय होऊन जाईल, टी होऊन जाईल. सेम 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 सेम, म्हणजे हे काय होऊन जाईल, ट्रूथ टेबल असं होईल. आणि हा कन्सेप्ट जो आहे तो टोटोलॉजी होऊन जाईल. म्हणजे हे स्टेटमेंट जे मी याला ए का म्हणलंय, तर एवढं भरपूर स्पेस इथं घेणार आहे म्हणून याला मी थोडा वेळ काय म्हणलंय, ए मानलंय. तर हा स्टेटमेंट पॅटर्न आहे तो टोटोलॉजी होऊन जात आहे. बघा नेक्स्ट काय होईल, तर हे तीन स्टेटमेंट पी क्यू आर आहे, याप्रमाणे तुम्ही बघू शकताय. तर हा कन्सेप्ट पण तुम्हीच बघा, हे सोल्युशन तुम्ही चेक करू शकताय. नेक्स्ट आहे प्युअर निगेशन ऑफ क्यू. तर हे पुन्हा काय आहे, तीन स्टेटमेंट आहेत. तर याचे कॉलम काय काय होतील, पी क्यू, निगेशन ऑफ क्यू, पुन्हा हा आणि पुन्हा या कंप्लीट साठी काय होतील, एवढे कॉलम होतील. तर याच्याकडे बघूनच कुठले कॉलम येतील ते बघायचे आणि तुम्हाला सोल्युशन काढायचे. आता ट्रूथ टेबल, लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवायचं ट्रूथ टेबलचा यूज करून. तर हे दोन स्टेटमेंट आहेत, ते इक्विव्हॅलंट आहेत का नाही ते बघायचे, ते आपल्याला दाखवायचे. तर हे टोटल स्टेटमेंट आहेत, सिंपल स्टेटमेंट दोनच आहेत, पी आणि क्यू, त्यामुळे टोटल केसेस येतील 4. तर हे निगेशन ऑफ पी असं होईल आणि हे निगेशन ऑफ पी अँड क्यू, निगेशन ऑफ पी अँड क्यू, इथं दोघ आहेत, याला अँड कनेक्टिव्ह आहे, म्हणजे दोन्ही एफ असेल तरच एफ, सॉरी दोन्ही टी असेल तरच टी, अदरवाइज एफ. दोन्ही टी आहेत का, तर या ठिकाणी दोन्ही टी आहेत म्हणून टी, बाकीच्या ठिकाणी काय केले, एफ देऊन घेतले. पुढचं टार्गेट असेल पी और क्यू, तर याच्यामध्ये दोन्ही एफ असतील तरच एफ, म्हणजे याच ठिकाणी फक्त काय होईल एफ, बाकीच्या तीन ठिकाणी टी होऊन जाईल. आणि पुढचं हे जर केलं तर हे निगेशन ऑफ पी आणि कुठं आलं हे, तर या दोघांना काय वापरायचंय, अँड वापरायचंय. पण अँड वापरताना टीटीचं टी, अदरवाइज एफ. नो टी आहे म्हणून टी, अदरवाइज एफ. तर हा लेफ्ट हँड साइडचा कॉलम कुठला आहे, तर 4 नंबरचा कॉलम आहे आणि जो हा आहे तो 6 नंबर आहे. दोन्ही आयडेंटिकल आहेत का बघा, एफ 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 टी टी एफ एफ. म्हणजे हे कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 6 हे काय आहे,
आयडेंटिकल आहेत, त्यामुळे याचं हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते काय आहेत इक्विव्हॅलंट आहेत. बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. तर हे स्टेटमेंट आणि एवढं स्टेटमेंट इक्विव्हॅलंट आहे हे दाखवायचं आहे. टोटल सिंपल स्टेटमेंट आहेत, सिम्बॉलिक बघितले तर कळतील. सिंपल स्टेटमेंट आहेत दोनच, त्याचे केसेस होतील टोटल 4 1 2 3 4. तर याच्यामध्ये आपल्याला काय करूया आपण पी ऑर क्यू, पण पी ऑर क्यू मध्ये पुन्हा काय दोन्ही एफ तरच एफ अदरवाइज टी. तर इथं दोन्ही एफ इथंच होत आहे, त्यामुळे एफ अदरवाइज टी घेतलं. पुन्हा याचं काय निगेशन जोडायचंय, यालाच निगेशन जोडलं तर टीचं 3 वेळा 3 टीचं 3 वेळा एफ आणि हे टी होईल. पुन्हा हे निगेशन ऑफ पी करून घेऊया, टीचं एफ करून एफ एफ टी टी होईल. आणि त्याचं पुन्हा कशाशी जोडायचं आहे, याचं क्यू सी अँड करायचं आहे. मग अँड करताना काय होईल दोन्ही एफ चं एफ, दोन्ही एफ आहेत का यस. तर इथं थोडक्यात तर हे अँड करताना आपल्याला काय होईल, हे दोन्ही जर बघितलं तर हे अँड करताना निगेशन ऑफ पी इथं टी एफ असल्यामुळे इथं काय होईल एफ होऊन जाईल, एफच होऊन जाईल. इथं काय होईल टी होईल आणि इथं पण काय होईल एफ होईल. तर अँड कनेक्टिव्ह असल्यामुळं या दोघांमध्ये असं होईल. आता हे झालं आपलं हे दोन्ही पार्ट. आता या दोन्ही पार्टला काय करायचंय ऑर कनेक्टिव्ह आहे, आणि ऑर कनेक्टिव्ह मध्ये आपल्याला काय करायचंय तर ह्या पार्ट जो आहे तो इथं 4 नंबर मध्ये आहे आणि हा आहे तो 6 नंबर मध्ये. याला आपल्याला ऑर कनेक्टिव्ह जोडायचंय. तर ऑर कनेक्टिव्ह जोडल्यानंतर काय होईल बघा, दोन्ही एफ असेल तरच एफ, दोन्ही एफ आहेत, दोन्ही एफ आहेत म्हणून दोन्ही एफ नाहीत म्हणून काय होईल टी होईल. तर हा पार्ट 7 मध्ये असेल आणि हा पार्ट आहे तो 5 मध्ये असेल. दोघांचं बघा एफ एफ टी टी. तर हे 5 आणि 7 कॉलम काय आहेत आयडेंटिकल आहेत. म्हणजे हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट कसं आहे इक्विव्हॅलंट आहे. त्याप्रमाणे तुम्ही या एक्झाम्पलचं पण बघू शकताय. तर हे हा पार्ट एवढा पी इम्प्लाइज डबल इम्प्लाइज क्यू इथे येतोय आणि हा जो आहे तो 8 मध्ये येतोय. तर हे दोन्ही बघा टी टी एफ 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 टी टी. तर हे 3 आणि 8 आयडेंटिकल असल्यामुळं हे दोन स्टेटमेंट पण काय होऊन जात आहेत इक्विव्हॅलंट होऊन जात आहे. तसं हे पण तुम्हाला चेक करायचं आहे. तर हे पार्ट आहे तो पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी, तो इथं 4 नंबर आहे आणि हा जो आहे तो 8 नंबर. दोन्ही इक्विव्हॅलंट दिसतायत का तर दिसतायत. दोन्ही कॉलम आयडेंटिकल आहेत म्हणजेच इक्विव्हॅलंट आहेत. पुन्हा हे पण तुम्ही बघा नेक्स्ट. तर हे पण स्टेटमेंट काय असेल ते तुम्हाला बघायचंय. हे पण इक्विव्हॅलंट स्टेटमेंट आहेत, हे पण इक्विव्हॅलंटच आहेत. तर तुम्ही काय करू शकताय, हे मी पटपट जर घेत असेल बरेच एक्झाम्पल झाल्यामुळे मी आता पटपट घेतोय. तर तुम्ही हा व्हिडिओ बघताना काय करू शकता, हे स्टेटमेंट घेऊन काय पॉज करून तुम्हाला हे जे कन्सेप्ट आहे ते तुम्ही एक नोटबुक वरती सॉल्व्ह करून याच्याशी चेक करू शकताय. तर अशा वेळेस काय करू शकता तुम्ही व्हिडिओ पॉज करून आपलं सोल्युशन कन्फर्म करून घेऊ शकताय. नेक्स्ट एक्झाम्पल आहे वेदर एक्झामाइन वेदर इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टोटोलॉजी कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिन्जन्सी आहे का नाही ते बघायचंय. तर हे स्टेटमेंट पॅटर्न मध्ये टोटल डिफरंट सिम्बॉल आहेत पी आणि क्यू, म्हणजे टोटल केसेस येतील 4. तर हे पी अँड क्यू. तर पी अँड क्यू मध्ये काय होणार आहे बोथ टी देन टी, बोथ टी असल्यामुळे टी अदरवाइज एफ झाले. आणि क्यू और पी मध्ये काय होईल बोथ एफ असेल तर बोथ एफ असेल तरच एफ, अदरवाइज काय होईल टी होईल. आणि याला इथं स्टेटमेंट आहे ए पी अँड क्यू इथं आहे आणि हे स्टेटमेंट इथं आहे. याच्यासाठी कनेक्टिव्ह कुठला आहे इम्प्लाइज. तर याच्यामध्ये टी एफ दिसत असेल तरच एफ द्या,
तर इथे TF कुठंच दिसत नाही, म्हणून काय येणार आहे, सगळ्या ठिकाणी T येणार आहे. पर्यायाने हे काय होणार आहे, टॉटॉलॉजी होणार आहे. आणि जर सगळ्या ठिकाणी जर F आलं तर कॉन्ट्राडिक्शन, आणि मिक्स मध्ये आलं तर काय होऊन जाईल, कॉन्टिंजन्सी होऊन जाईल. तसंच हे स्टेटमेंट बघा सिम्प्लिफाय करू शकता, बरेच एक्झाम्पल झालेत. याप्रमाणे हे काय होऊन जाईल, टॉटॉलॉजीज होऊन जाईल. आणि पुढचं एक्झाम्पल थर्ड मध्ये बघितलं तर हे TTTF म्हणजे मिक्स T आणि F आहे, म्हणून हे काय होणार आहे, कॉन्टिंजन्सी होणार आहे. तसंच एक्झाम्पल नंबर 4, लास्ट कॉलम फक्त आता मी बघतोय, मिक्स मध्ये F आणि T आहे, म्हणून हे काय होऊन जाणार आहे, कॉन्टिंजन्सी होत आहे. आणि फिफ्थ एक्झाम्पल आहे, हे सगळे T असल्यामुळं काय होऊन जाणार आहे, टॉटॉलॉजी होईल. बघा तसंच एक्झाम्पल नंबर 6 हा जर कॉलम मी इथं बघितला तर इथं 3 ठिकाणी F आहे पण एका ठिकाणी T आहे, त्यामुळे हे काय होणार आहे, स्टेटमेंट पॅटर्न हा कॉन्टिंजन्सी मध्ये जाणार आहे. 7 नंबर एक्झाम्पल, 2 सिंपल स्टेटमेंट आहे, 4 केसेस येतील. हेच मी फायनल जो लास्ट कॉलम आहे त्याच्यामध्ये बघितलं, मिक्स मध्ये TF आहे, म्हणजे हे कुठं जातंय, कॉन्टिंजन्सी मध्ये जाते. पुन्हा हेच बघा, P अँड निगेशन ऑफ Q, याच्यामध्ये जर बघितलं तर लास्ट कॉलम हा F जातोय, F होतोय, त्यामुळे हे काय होणार आहे, स्टेटमेंट पॅटर्न हे कॉन्ट्राडिक्शन होईल. तसंच 9th एक्झाम्पल बघितलं तर इथं काय होणार आहे, इथं TTFF मिक्स असल्यामुळे हे काय होणार आहे, कॉन्टिंजन्सी मध्ये जातंय. आणि एक्झाम्पल नंबर 10, टोटल PQR हे 3 सिंपल स्टेटमेंट आहेत, म्हणजे 8 केसेस येतील. आणि व्यवस्थित सिम्प्लिफाय जर केलं तुम्ही तर हे काय होणार आहे, सगळे F होत आहेत, आणि सगळे F होत आहेत याचा अर्थ हे कशामध्ये जात आहे, कॉन्ट्राडिक्शन मध्ये जात आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे काय असेल, हे एक्सरसाइज 1.2 चं सोल्युशन असेल. आय होप यू आर एन्जॉयिंग सच टाइप ऑफ व्हिडिओज. आणि जर असे व्हिडिओ तुम्हाला अजून पाहायचे असतील तर तुम्ही काय करू शकताय, RSN मॅथ्स, तर RSN मॅथ्स माझा YouTube चॅनल आहे, त्याला जाऊन सबस्क्राइब करू शकताय. आणि व्हिडिओ जर आवडले असतील तर लाईक करू शकताय, मित्रांबरोबर शेअर करू शकताय. आणि जर तुम्हाला याचे बुक्स हवे असतील, हे जे कंटेंट बघताय तर हेच कंटेंट मी बुकच्या मार्फत पण घेऊन आलोय. तर ते बुक मध्ये बुक जर हवा असेल तर तुम्हाला प्ले स्टोर वरती जाऊन पुन्हा काय करावं लागेल, RSN मॅथ्स सर्च करून काय करा, प्ले स्टोर वरती जे ऍप आहे ते ऍप डाउनलोड करा, आणि तुम्हाला हे बुक पण तिथं यूज करायला मिळेल.